सो आम्ही कलाकारांना स्वतःशीच बोलण्याचा किंवा बोलण्याची एक संधी देतो. तर आज संतोषला जर स्वतःशी बोलायचं असेल किंवा स्वतःला एक सल्ला द्यायचा असेल तर संतोष काय देईल? यू आर द बेस्ट, यू आर सुपर, यू आर आउटस्टँडिंग. बाकी लोक काय बोलतात, काय विचार करतात तुझ्या बाबतीत, फाट्यावर मार. तुला जे वाटतं तेच करत राहा. लव्ह यू डार्लिंग. मला हे स्पेशली सांगायचंय की मी ज्या संतोषला आत्तापर्यंत म्हणजे 2 वाजेपर्यंत मी ज्या संतोषला ओळखत होते तो अगदी वेगळा होता. आता मी ज्या संतोष सोबत गप्पा मारते तो अगदी वेगळा आहे. संतोष तू खूप खूप वेगळा झालायस. म्हणजे आता मला माहिती नाही तुझ्या लाईफमध्ये या पिरियडमध्ये काय घडलंय किंवा कोणते प्रसंग किंवा कोणते चॅलेंजेस तुला आलेत, पण हा मला वेगळा वाटतो. आणि हा तो काय किंवा तू आता जे बोलास की तू डिप्रेशनमध्ये जात नाहीस किंवा तू आता कसलं टेन्शन घेत नाहीस किंवा जे काही गोष्टी घडतात ज्या चांगल्यासाठीच घडतात आणि तू स्वतःला आता सगळ्यांपासून लांब ठेवतोस. जेव्हा गरज असेल तेव्हा तू बोलतोस. पण तू आम्हाला आधीसारखाच जरा दिसलास किंवा आधीसारखाच वागलास तर बरा होईल. नाही, मी आहे आधीसारखाच, त्याच्यात काही फरक नाहीये. मी मस्त माझं लाईफ एन्जॉय करतो, मस्त धमाल करत असतो. फक्त आता काय आहे ना की मी वाजवीपेक्षा जास्तच इम्पॉर्टन्स द्यायचो लोकांना, आणि ते खरं तर चुकीचं आहे. एका लिमिटच्या वर तुम्ही कोणीच समोरच्याला जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. तुमचे आई वडील त्यांना द्या, किंवा तुमची बायको असेल मी तुझ्या बायकोला पण नका देऊ, आई वडिलांना द्या. आणि तुमची जी कदर करतायत ना, तुम्हाला जाणवतं की यार ही इज देअर फॉर मी, तो माझी कदर करतोय, त्या व्यक्तीचीच कदर करा. अजिबात वाजवीपेक्षा अजिबात कोणाला इम्पॉर्टन्स देऊ नका. अरे त्याला काय वाटेल, तो काय बोलेल, मी असं केलं तर, मी नाही गेलो तर. तुम्हाला नाही वाटत ना, नका करू. तो काय करेल विचार करेल, तो करेल, तुम्ही नका करू. त्यामुळे आय एम हॅपी. मी मजा करतो, मस्त भटकतो. मी खूप भटका आहे, मी असं एकटा भरपूर फिरत असतो. आणि माझे जवळचे काही मोजके जवळचे मित्र त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवतो, धमाल करतो. मी आहे तसंच आहे, फरक काहीच नाही. फक्त आता पहिले कसं की अरे संत्या आहेस का, आला संत्या, मग अरे संत्या एक काम कर ना, इकडे ये ना, गेला संत्या. मग ह्याच्याशी पण संत्या ह्याला पण अवेलेबल आहे, संत्या ह्याला पण अवेलेबल आहे, संत्या ह्याला पण अवेलेबल आहे. आता मी ते बंद केलं. आता मी नाही तेवढं अवेलेबल कोणाला, आणि ते आधी करायला पाहिजे होतं, ते आता केलं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.